नमस्कार मित्रांनो, अजूनही जर आपण नारी शक्ती दूत हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून अपडेट केलेले नसेल तर अपडेट करून घ्या. कारण की अपडेट केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये जर काही चुका झालेल्या असतील तर ते चुका दुरुस्त करण्यासाठी एडिट नावाचे ऑप्शन तेथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण ज्यावेळेस अर्ज भरतावेळेस आपला आधार क्रमांक हा बँकेला लिंक आहे का, आपण फॉर्म भरता वेळेस होय करत होतो, परंतु ज्यावेळेस आपण पूर्ण फॉर्म हा भरल्याच्यानंतर आपण तो एकदा चेक केला तर आपल्याला तिथे नाही असे दाखवत होते. परंतु ॲप अपडेट केल्याच्यानंतर हा जो काही प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आपल्याला ॲप अपडेट केल्याच्यानंतर हा येथे क्लिअर होऊन जाणार आहे की आपला आधार क्रमांक हा बँकेला लिंक आहे असे आपल्याला तिथे दाखवले जाणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, नवीन अर्ज भरण्यासाठी आपल्याला हा जो काही अर्ज आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हा संपूर्ण अर्ज आपल्याला इंग्लिशमध्येच भरायचा आहे. बरेच जण हा जो काही अर्ज आहे, हा अर्ज मराठीमध्ये भरत आहे. तर आपल्याला हा अर्ज हा इंग्लिशमध्येच भरायचा आहे. तर जसे आधार कार्डवर नाव आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे त्याचे नाव टाकायचे आहे आणि जे काही स्टार मार्क आहे ती माहिती भरवणे आपल्याला कंपल्सरी आहे. तर एकदम सोप्यातला सोपा असा हा फॉर्म आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला जास्त काही भरण्याची गरज नाही. यामध्ये आपल्याला सर्व माहिती ही आधार कार्डप्रमाणे यामध्ये भरावी लागणार आहे. आणि यामध्ये कागदपत्रे पण आपण इथे पाहू शकतात की आधार कार्ड, त्यानंतर येथे खाली अधिवास प्रमाणपत्र अथवा जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला, या तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट आपल्याला येथे द्यायचे आहे. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, यामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, त्यानंतर खाली आपण पाहू शकतात की महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे, त्यानंतर अर्जदाराचा फोटो, एवढी काही कागदपत्रे आपल्याला येथे अपलोड करायची आहेत. तर ही जी काही कागदपत्रे आहे, ही कागदपत्रे आपण डायरेक्ट कॅमेऱ्याच्या साहाय्याने फोटो काढून याच्यामध्ये अपलोड करू शकतात किंवा आपल्या गॅलरीमध्ये, आपल्या मोबाईलमध्ये जर ते ऑलरेडी कागदपत्रे असतील तर ते गॅलरीमधून घेऊन आपण ते कागदपत्रे येथे अपलोड करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण प्रत्येक दिवशी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे जे काही नारी शक्ती दूत ॲप आहे, हे ॲपला जर अपडेट जर आलेलं असेल तर ते अपडेट करून घेत जा. कारण की यामध्ये आणखीन पुढे नवनवीन बदल आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की यामध्येच आपल्याला आपला अर्ज हा मंजूर झालेला आहे का नाही हे सुद्धा या ॲपच्या माध्यमातूनच आपल्याला त्याची पुढे माहिती भेटणार आहे. तर या व्यतिरिक्त जर काही आपले प्रश्न असतील तर खाली कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.